नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांशी आयांशी अकॅडमी या युट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आपण जी 2013 ते 2025 पर्यंत टीईटीचे आतापर्यंत जे एक्झाम झालेले आहेत त्यांचं प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत मित्रांनो। ते सगळे आपले झालेले आहेत आणि आता आपण जी सिरीज चालू केली आहे जी संभाव्य प्रश्नपत्रिका आहे त्याच्यात मित्रांनो आपण काय काय देत आहोत। मराठी, जीएस, जीके जे की परिसर अभ्यास हा पेपर 1 ला आणि सामाजिक शास्त्र म्हणून पेपर 2 ला, मराठी आणि जीएस जीके हे सगळे मिळून मित्रांनो आपल्याकडे 90 मार्काचा मटेरियल आहे जे की आपण क्वालिटी कंटेंट देत आहोत मित्रांनो। आतापर्यंत माझे बरेच व्हिडिओ झालेले आहेत। तुम्ही जर द प्रियांशी आयांशी या अकॅडमीच्या YouTube चॅनलवर गेला नसाल तर जा मित्रांनो, तिथून सगळे व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल। आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला मित्रांनो काय येईल त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लगेच कामाला लागाल मित्रांनो। तर टीईटी जी होणार आहे मित्रांनो 28 जून 2026 रोजी, त्यासाठी आपली तयारी ही शेवटच्या स्टेज मध्ये आलेली आहे मित्रांनो। आता काही दिवस उरलेले आहेत, 15 दिवस उरलेले आहेत मित्रांनो त्यासाठी। तर चला बघूया, पहिला प्रश्न चालू करूया आजचा। सुवर्ण या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा। सुवर्ण म्हणजे काय? सुवर्ण म्हणजे हेम, सुवर्ण म्हणजे कनक, सुवर्ण म्हणजे मित्रांनो कुंदन, सुवर्ण म्हणजे कांचन। हे काय मित्रांनो सुवर्ण या शब्दाचे काय समानार्थी शब्द आहेत मित्रांनो। तर काय आहेत सुवर्ण म्हणजे, तर बघूया आपण या पर्यायामधून काय येतो। चांदी येते का? नाही मित्रांनो, चांदी म्हणजे रजत, चांदी म्हणजे मित्रांनो रजत, हे चांदी नाही। त्याच्यानंतर सुवर्ण म्हणजे हेम आहे का? हो मित्रांनो, हेम, कांचन, कुंदन हे काय मित्रांनो सुवर्ण हे सोन्याचे सगळे समानार्थी शब्द आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर रत्न आहे का? रत्न नाही मित्रांनो, रत्न हिरा, हिरा आहे का? हिरा पण नाही मित्रांनो। तर 2 नंबरचा जो पर्याय आहे तो हेम, हेम म्हणजे मित्रांनो तो सुवर्ण म्हणजे जे सोन्याचे काय आहे मित्रांनो समानार्थी शब्द आहे मित्रांनो हेम। पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न काय आहे मित्रांनो, अरण्य हृदय या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? म्हणजे अरण्य रुदन म्हणजे या शब्दाचा मित्रांनो काय अलंकारिक शब्दाचा काय बघायचा आपल्याला अर्थ बघायचा आहे। जंगलात रडणे, बघा मित्रांनो अरण्य रुदन म्हणजे आपल्याला माहित आहे अरण्य म्हणजे काय होते मित्रांनो जंगल होते। मग अरण्य रुदन हे आपल्याला फसवण्यासाठी दिलेलं आहे, पण जंगलात रडणे आहे का मित्रांनो? नाही, हा चुकीचा ठरलाय। त्याच्यानंतर मोठे संकट, मोठे संकट होते का मित्रांनो? नाही होत, हा पण चुकीचा ठरलाय। त्याच्यानंतर ज्याचा उपयोग होणार नाही असे व्यर्थ, काय मित्रांनो ज्याचा उपयोग होणार नाही असे व्यर्थ प्रयत्न म्हणजे मित्रांनो काय अरण्य रुदन होईल मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, उंटाचा जसा तांडा, उंटाचा लबानाचा काय असतो मित्रांनो? तांडा असते। तसाच मुंग्याची काय आहे मित्रांनो? मुंग्याची काय आहे? तर मित्रांनो हे काय दिलेले आहे समूहवाचक शब्द दिलेले आहे आपल्याला सगळ्यांनाच पाठ आहे मित्रांनो, आणि पाठ नसेल तर पाठ करून घ्या, एका मार्कासाठी विचारला जातो। एकदम सोपा आणि सुटसुटीत प्रश्न आहे मित्रांनो, काही याच्यात टेन्शन घेण्याची गरज नाही। तर उंटाचा जसा तांडा तसा मुंग्या, तशाच मुंग्याचा काय आहे मित्रांनो? तर झुंबड आहे का? झुंबड नाही। तर रांग आहे का? तर हो मित्रांनो, योग्य उत्तर काय आहे तर मुंग्याची रांग असते। कधी बघा मित्रांनो मुंग्या हा रांगेत चाललेल्या असतात म्हणून मुंग्याची रांग आहे। टोळी आहे का? टोळी नाही मित्रांनो, टोळी ही दरोड्याखोराची किंवा चोराची टोळी असते। जथा, तर जथा मित्रांनो साधूंचा जथा असतो, जे की त्यांचे लांब केस असतात त्यांना काय म्हणतात मित्रांनो? जथा म्हणतात, साधूचे जथा। झुंबड, झुंबड पण कशाची? काजूची झुंबड असते मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, अत्तराचे दिवे लावणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय? अत्तराचे काय करणे? अत्तराचे दिवे लावणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय मित्रांनो हे बघायचं आहे आपल्याला। तर श्रीमंती दाखवणे असा अर्थ होतो का? होत नाही। सुवास पसरणे असा होतो का? होत नाही। उजेड करणे असा होतो का मित्रांनो? होत नाही। तर काय होतं मित्रांनो? प्रचंड उधळपट्टी करणे म्हणजे अत्तराचे दिवे लावणे। काय करणे मित्रांनो? ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो त्यांच्याकडे हा दुसरा म्हणजे 2 नंबरचा पैसा आलेला असतो, तो काय करतो? उधळपट्टी करतो। जिथे 5 लागत असेल तिथे 10 देतो मित्रांनो, त्यांनाच काय म्हणतात? अत्तराचे दिवे लावणे। म्हणजेच बेध्वा म्हणजे अंधाधुंदपणे काय करणे मित्रांनो? उधळपट्टी करणे, पैशाची काय करणे? उधळपट्टी करणे म्हणजेच मित्रांनो काय आहे तर हे अत्तराचे दिवे लावणे यालाच म्हणतात मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो। पुढचा प्रश्न कशावर आहे? मांजराने उंदीर पकडला या वाक्यातील मांजराने या शब्दाची विभक्ती ओळखा। मांजराने या शब्दाची काय करायची आपल्याला? विभक्ती ओळखायची आहे मित्रांनो। विभक्ती
हे जे ने आहे हे ने प्रत्यय लागलेला आहे. तर मांजर याला हे ने प्रत्यय लागले आहे तर तो झालेला आहे मांजराने. तर जे ने आहे मित्रांनो तर ने ही कोणाची प्रती आहेत मित्रांनो तर बघूया आपण मित्रांनो. विभक्ती किती आहे? टोटल विभक्ती 8 आहे आणि कारकार मित्रांनो 6 आहे. तर मित्रांनो प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी आणि मित्रांनो जी आठवी आहे त्याला आपण संबोधन असे म्हणतो. तर मित्रांनो प्रथम असतं त्याच्यात कुठल्याच प्रकारे काय लागलेले नसतात, प्रत्यय लागलेले नसतात. द्वितीयाला मात्र मित्रांनो सला ते सला नाते हे प्रत्यय लागलेले असतात मित्रांनो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो तृतीयात नेयसी, नेय इसी हे असे मित्रांनो एकवचन आणि अनेक वचनात प्रत्यय लागलेले असतात. चतुर्थीमध्ये सला ते सला नाते हे चतुर्थीमध्ये पण लागलेले असतात मित्रांनो. त्याच्यानंतर पंचमी ऊन हून हे प्रत्यय मित्रांनो कशाचे आहेत? पंचमीचे आहेत. त्याच्यानंतर षष्ठी आहे मित्रांनो याच्यात संबंध दाखवला जातो. आणि सप्तमी आणि षष्ठी मध्ये चाचीचे आणि झाजीचे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो सप्तमी आहे. सप्तमीमध्ये तई आ स्थळ काळ वेळ यांचा मित्रांनो काय होतो तिथं उपयोग होतो, विचारला जातो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नो म्हणजे तो संबोधन, हाक मारणे. हा काय मित्रांनो हे जे संबोधन विभक्ती आहे याचं नो हा प्रत्यय आहे मित्रांनो. तर आपण आपल्याला काय बघायचं आहे तर ने कशाचे प्रत्यय आहे तर मित्रांनो ने हे द्वितीयाचा आहे का? नाही, तर द्वितीयाचा सला ते सला नाते आहे. तर ने हे तृतीया विभक्तीचे प्रत्यय आहेत मित्रांनो. चतुर्थीचे पण सला ते सला नाते आणि प्रथमा म्हणजे मित्रांनो याचे काही प्रत्यय येत नाहीत मित्रांनो. याचे काही प्रत्यय येत नाहीत. अशाच प्रकारे मित्रांनो तुम्ही विभक्ती म्हणजेच पाठ ठेवा जेणेकरून जेव्हा विभक्तीवर प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुमचा बिलकुल चुकणार नाहीत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघू विद्यार्थी मित्रांनो. वाक्यप्रचारावर आहे. गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी द्याद्यास हे वाक्य पूर्ण करा. म्हणजेच काय केले बा पोलिसांनी ते पर्यायामध्ये आपण बघूया. गुन्हा करून पण कबूल न करणाऱ्या चोरास तमान बाळगणे, लोटांगण घालणे. म्हणजे त्यांना का गोल लोटांगण घालणार आहे का? चांगली म्हणजे चांगला हे केला म्हणून काम केला म्हणून नाही, हा चुकला. जीवाचं रान करणे. जीवाचं रान कशाला करेल? पहिले जीवाचं रान करून तर त्याला धरून आणले नाही, तर हा पण चुकलाय. त्याच्यानंतर 14वे रत्न दाखवले. हो 14वे रत्न तर दाखवले पण काय केलं त्यानंतर तमान बाळगणे. हे काय वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय आहे मित्रांनो. तमान बाळगणे आणि 14वे रत्न दाखवणे म्हणजे मारणे मित्रांनो, खूप मारहाण करणे. पण इथं काय केलं? तमान बाळगणे मित्रांनो. काय याचं योग्य उत्तर तमान बाळगणे आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पुढीलपैकी महाराष्ट्र कवी म्हणून कोणास ओळखतात? पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? हे असं आहे मित्रांनो प्रश्न. पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात मित्रांनो? कवी आणि त्यांचे टोपण नावे, कवी आणि कविता यांच्यावर पण मी लेक्चर घेतलेला आहे. पण शेवटी त्यांच्यावर एक जम्बो लेक्चर मी घेणार आहे मित्रांनो, जेणेकरून पेपरमध्ये जेव्हा प्रश्न येतील तेव्हा तुमचा प्रश्न अजिबात चुकणार नाही. आणि पेपरमध्ये 100% मित्रांनो याच्यावर प्रश्न विचारलं जाते, म्हणजे विचारलंच जाते मित्रांनो. तुम्ही आता जर ते वारंवार वाचायला तर तुमचा बिलकुल चुकणार नाही. त्याच्यावर तुम्ही विशेष लक्ष देऊन मित्रांनो वाचा, जेणेकरून 1-2 मार्क तुमचे फिक्सच राहणार आहेत मित्रांनो. तर आपण बघूया त्याच्यात. तर विनायक करंदीकर हे यांना म्हणतात का महाराष्ट्र कवी म्हणून? नाही, हा उत्तर चुकलेला आहे मित्रांनो. त्यानंतर यशवंत दिनकर पेंढारकर यांना मित्रांनो महाराष्ट्र कवी असे म्हणतात. महाराष्ट्र कवी असे म्हणतात. आणि मित्रांनो यांना यशवंत या टोपण नावाने पण मित्रांनो ओळखले जातात. यशवंत. आणि त्याच्यानंतर राम गणेश गडकरी मित्रांनो. राम गणेश गडकरी एकच प्याला ही नाटक त्यांची फेमस आहेत. हे राम गणेश गडकरी याला मित्रांनो बालकवी, राम गणेश गडकरी यांना बालकवी म्हणून बी मित्रांनो बालक राम अशी म्हणून मित्रांनो याला ओळखले जातात. बालक राम म्हणून कोण? राम गणेश गडकरी यांना. आणि बाळ सीताराम मर्ढेकर यांना नवीन कविताचे जनक म्हणजे नवकाव्याचे जनक असे मित्रांनो बाळ सीताराम मर्ढेकर यांना म्हटले जातात मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे? मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहेत मित्रांनो? काय? मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहेत? तर कोणाचे आहे मित्रांनो? मी वनवासी हे आत्मचरित्र सगळ्यांना माहित आहे मित्रांनो कोणाचे आहेत. तर ज्यांना आपण अनाथाची माय असे पण म्हणतो मित्रांनो, तर ते कोण आहे? ते कोण होत्या मित्रांनो? तर सिंधुताई सपकाळ यांनी काय केलं मित्रांनो? मी वनवासी या नावाचे काय केलेले आत्मचरित्र लिहिलेले आहेत मित्रांनो. यांना आपण काय म्हणतो? यांना अनाथाची माय असे पण म्हणतो मित्रांनो आपण. त्याच्यानंतर बघूया सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले याचे काय कुठले हे आहेत मित्रांनो? सुबोधरत्न, त्याच्यानंतर काव्य फुले हे काय मित्रांनो यांचे ग्रंथ आहेत. सावित्रीबाई फुले यांचे पण थोर कार्य आहेत मित्रांनो. ज्या आता मुली शिकतात ते सावित्री माईमुळेच मित्रांनो काय शिकतात मित्रांनो. त्याच्यानंतर ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांचा कुठला पुस्तक आहे मित्रांनो? हे वारली समाजाच्या म्हणजे समाज सुधारक होत्या ठाण्यामध्ये. आणि ताराबाई शिंदे मित्रांनो यांचा स्त्री पुरुष तुलना असा नावाचा मित्रांनो काय पुस्तक आहे. बरेच वेळेस आपल्याला काय केलेलं आहे पेपरमध्ये मित्रांनो विचारला गेलेला आहे.
कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? कद्रू. कद्रू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे मित्रांनो? कद्रू. कद्रू म्हणजे मित्रांनो काय? कद्रू म्हणजे मित्रांनो चिंगू, चिंगट, कंजूस म्हणजे मित्रांनो काय? कद्रू. कद्रू म्हणजे चिंगू, कंजूस हे काय आहे? कद्रूचे काय आहे? कपोत वृत्तीवाला हा कद्रू याचा काय आहे मित्रांनो? समानार्थी शब्द आहे. मग याचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? कृपण हा काय मित्रांनो? कद्रूचा. कद्रूचा आणि चिंगूचा हा काय आहे मित्रांनो? हे विरुद्धार्थी शब्द आहे कृपण. आता उदार. उदार म्हणजे सगळ्यांना माहित आहे, भाग्यवान, दयाळू हे पण मित्रांनो काय सगळ्यांना माहित आहे. तर कृपण हा कद्रूचा काय आहे मित्रांनो? विरुद्धार्थी शब्द आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. समानार्थी आणि विरुद्धार्थी याच्यावर आहे मित्रांनो. तर अंबर शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. काय मित्रांनो? अंबर. अंबर सगळ्यांनाच माहित आहे. अंबर, गगन, व्योम, व्याख्यात, अंतराळ हे काय मित्रांनो? अंबर याचे काय आहे? समानार्थी शब्द आहेत. तर याच्यापैकी ओळखायचं आहे आपल्याला. तर व्योम. व्योम हे काय मित्रांनो? अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत मित्रांनो. व्योम. आभाळ, अंबर, अस्मान, नभ, अंतराळ, व्योम, तारंगण, तरीक्ष. तरीक्ष हे काय मित्रांनो? याचे समानार्थी शब्द आहेत. सिंधू. सिंधूचे बघूया मित्रांनो. सिंधू हे आपला व्योम हा उत्तर झालाय, पण सिंधू बघत असताना मित्रांनो सिंधू. सागर, रत्नाकार. सिंधू. सिंधू काय म्हणजे? सागर, रत्नाकार म्हणजे सागर म्हणजे समुद्र. सिंधू म्हणजे काय मित्रांनो? समुद्र. तर हे सिंधूचे झाले मित्रांनो. त्याच्यानंतर काय आहे? तर अनिल. अनिल म्हणजेच वायू. अनिल म्हणजेच वारा. अनिल म्हणजेच वायू. अनिल म्हणजेच वारा मित्रांनो. आणि अनिल म्हणजेच मरुत, हवा, पवन हे काय मित्रांनो? अनिलचे समानार्थी शब्द. समीरण हे काय मित्रांनो? अनिलचे समानार्थी शब्द आहेत मित्रांनो. हेम. हेम आपण आताच बघितलं मित्रांनो. हेम. हेम म्हणजे सोने, कनक, सुवर्ण हे काय मित्रांनो? हेमचे काय मित्रांनो? समानार्थी शब्द आहे मित्रांनो. हेम, कंचन हे काय मित्रांनो? कशाचे आहेत हे? तर सुवर्ण म्हणजे सोने. सोने यांचं काय मित्रांनो? समानार्थी शब्द आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते या वाक्यातील उपमेय कोणते मित्रांनो? तर काय मित्रांनो? शरद ऋतूत अंगणात दुधासारखे काय पडले होते? पिठूर चांदणे पडले होते. तर या वाक्यातील उपमेय कोणते मित्रांनो? उपमेय ओळखायचे आपल्याला मित्रांनो. तर कुठले आहे मित्रांनो उपमेय? ऋतू आहे का? नाही. म्हणजे त्याच्यानंतर दूध आहे का? कशासारखे? दुधासारखे. काय पडले होते? चांदणे. पिठूर चांदणे. पिठूर म्हणजे मोठे. दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते म्हणजेच पिठूर. पिठूर म्हणजेच काय मित्रांनो? पिठूर. पिठूर हे दुधासारखे. दुधासारखे तर काय आहे मित्रांनो? तर उपमेय. या वाक्यातील उपमेय काय आहे मित्रांनो? ते चांदणे काय आहे? ती मूळ वस्तू आहे, पण त्याला उपमेय कशाने दिलेले आहे? दुधाची दिलेली आहे. म्हणून आपल्याला काय बघायचं आहे? उपमेयच बघायचं आहे. तर ऋतू आहे का? नाही. चांदणे आहे का? नाही. पिठूर आहे का? नाही. तर दूध हे मित्रांनो या वाक्यातील उपमेय आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला. अधोरेखित शब्द समूहास योग्य अलंकारिक शब्द कोणता? जे गावावर संकट आले होते त्या सगळ्या गावकऱ्यांनी मिळून काय केलं मित्रांनो? त्या संकटाचा सामना केलेला आहे. तर त्याला काय म्हणतात? ते अलंकारिक शब्द कुठला? तर गडांतर केले. गडांतर केले. काय केले मित्रांनो? गडांतर केले. गड म्हणजेच किल्ला. म्हणजे किल्ला जिंकले. गडांतर केले. अंतर म्हणजे ते घेऊन टाकले. गडांतर केले. त्या संकटाला दूर पळवून लावले. म्हणजेच काय मित्रांनो? गडांतर केले. भीतीदायक संकटाला काय केले? गडांतर केले. इष्टापती केले का? नाहीत मित्रांनो. हमरी तुमरी म्हणजे हाणामारीवर येणे हा पण नाही मित्रांनो. आणि पर्वती हे पण नाहीत मित्रांनो. तर काय आहेत? गडांतर केले असा मित्रांनो काय आहे? याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो 1 नंबर. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. कडा कडा फोड नभ उडव उड मखिका खळबळवी दिग्गजा तुडव रवी मालिका. काय मित्रांनो? कडा कडा फोड नभ उडव उड मखिका खळबळीत दिग्गजा तुडव रवी मालिका. यात कोणता रस आहे मित्रांनो? रसवर प्रश्न आहे मित्रांनो. रस बरेच 9 रस दिलेले आहेत आपल्याला. मराठी या भाषामध्ये 9 रस आहे मित्रांनो. रसवर पण बरेच प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न तरी मित्रांनो प्रत्येक प्रश्नपत्रिकात टीईटीच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकात एक तरी हे विचारला जातो मित्रांनो रस प्रकार. तर ते नवीन रस जर आपण पाठ केले तर आपल्याला काही म्हणजे 1 मार्क आपला फिक्स आहे मित्रांनो. त्याच्यात काय? शांत रस आहे. म्हणजे शांत असेल तर सकाळची टाइम सकाळचा वेळ असेल. त्याच्यानंतर शृंगार रस स्त्री प्रेमाला वाटणाऱ्या प्रेमाबद्दल हे काय मित्रांनो? शृंगार रस आहे. त्याच्यानंतर काय? करुण रस आहे. त्याच्यानंतर काय मित्रांनो? हा रस कुठला आहे? तर हा रस मित्रांनो कुठला आहे? तर हा रस आहे रौद्र रस. म्हणजे याच्यात राग आलेला आहे. तर म्हणून बोलतोय मित्रांनो कडा कडा फोड नभ उडव उडव मखिका खळबळीत दिग्गजा तुडव रवी मालिका. म्हणजे तुडव डायरेक्ट काय करणार? तुडव म्हणजे मार. म्हणजे हे काय मित्रांनो? रौद्र रस आहे. भयानक रस म्हणजे भयानक स्थिती असेल तर भयानक रस